काल छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश चिटणीस हे त्यांचं कार्यालयीन कामकाज संपवून त्यांच्या निवासस्थानी परत जात असताना संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास बेडेकर बेकरीचे समोर पाटील गल्ली कसबा बावडा या ठिकाणी 20 ते 25 इसमांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केलेली आहे। या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस स्टेशनला या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा क्रमांक 10/24 हा भादवी कलम 307, 120(ब), 141, 143, 147 आणि 427 अन्वये दाखल झालेला आहे। एकूण 15 आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यांची नावं निष्पन्न आहेत व इतर 10 ते 12 अनोळखी आरोपी आहेत। या गुन्ह्याच्या तपासामध्ये कालपासून आजपर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उर्वरित आरोपींचा देखील शोध सुरू आहे। आज ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि या गुन्ह्याचा पुढील तपास हे शाहूपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सिनकर हे करतात। फिर्यादींनी ज्या पद्धतीने फिर्याद दिली तर ज्या फिर्यादीप्रमाणे भादवीमध्ये ज्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करणं अपेक्षित आहे त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास सखोल केला जाईल आणि त्यानंतर त्याचं जे काही मर्यादा आहे आम्हाला CRPCने दिलेली त्यामध्ये योग्य कलमाद्वारे त्याचं दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात येईल। घटना घडल्यानंतर साधारण किती वेळामध्ये आरोपींना अटक? साधारण 6 वाजता घटना घडलेली होती। त्यानंतर जी घटना पोलीस स्टेशनला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाला रिपोर्ट करण्यात आली त्यानंतर तात्काळ पथकं रवाना करून त्यामध्ये शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पथक असेल त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असेल ते रवाना करण्यात आलेले होते। जे मुख्य नेसदार म्हणून आरोपी आहेत ते व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि ते त्यांच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस देखील करत होते। त्यांना त्या ठिकाणाहूनच ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि उर्वरित साधारण 2 ते 3 तासामध्ये 6 ते 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जे मुख्य आरोपी आहे याच्यामधले संदीप नेसदार यांच्याकडे जी प्राथमिक चौकशी त्यांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर केलेली आहे तर सध्या तरी त्यांचा कुठलाही संबंध या गुन्ह्यामध्ये दिसून येत नाही, परंतु त्या अनुषंगाने फिर्यादी ज्या पद्धतीने फिर्याद देतो आणि जी फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस विभाग तपास करत आहे। यापूर्वीचे निर्धारांवर काही गुन्हे असल्याचं देखील कळतं, MIDC असेल, शाहूपुरी असेल, तर या अनुषंगाने काही जसं खासदार म्हणजे माडिकांनी मागणी केली की मोका अंतर्गत कारवाई करावी, तसे काही प्रस्ताव या संदर्भात काही बनणार आहे? नाही, आता या स्टेजला त्याबद्दल बोलणं फार प्रीमॅच्युअर होईल, कारण रात्री उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे। अजूनही उर्वरित आरोपींची अटकेची कारवाई प्रलंबित आहे। त्याचबरोबर आज माननीय न्यायालयामध्ये देखील या आरोपींना हजर करायचं आहे आणि तपास त्यानंतर खरा सुरू होईल। त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करतील आणि जे आरोपी आहेत या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले त्यांचा जो काही पूर्व इतिहास आहे तो देखील पडताळून बघितला जाईल, कारण पोलीस विभागामध्ये कुठलाही गुन्हा कुठल्याही व्यक्तीविरुद्ध दाखल झाल्यानंतर यापूर्वी त्याच्यावर कुठल्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, यापूर्वी त्याच्यावर कुठली प्रतिबंधक कारवाई झालेली आहे याचा देखील अभ्यास करण्यात येतो आणि पुढील कारवाई करण्यात येते। मागील वर्षी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे जे ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून ॲडव्हान्स पोटी जे पैसे घेतलेले होते परंतु मजूर न पुरवता शेतकऱ्यांची फसवणूक केली होती, या अनुषंगाने एक विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत जवळपास 1200पेक्षा अधिक गुन्हे या अंतर्गत दाखल करण्यात आले आणि जवळपास 90 कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली होती। त्या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यातील आरोपी देखील अटक केलेले आहेत, काही गुन्ह्यांचं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे। तर त्याचा परिणाम यावर्षीचा जो ऊसतोडीचा हंगाम आहे त्यामध्ये देखील दिसून आलेला आहे आणि अशी फसवणूक होण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी झालेलं आहे। सन 2024मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे जे अवैध सावकारी फोफावलेली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याविरुद्ध अशीच एका मोहिमेचं आयोजन करण्यात येणार आहे। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्याचबरोबर DDR कार्यालय असेल त्यांची देखील मदत घेण्यात येईल। तर आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जे व्यक्ती बेकायदेशीर सावकारी किंवा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत असतील, असा व्यवसाय करत असताना आपल्याकडून अतिरिक्त व मोठ्या प्रमाणावर व्याज वसूल करत असतील, आपल्या जमिनी लिहून घेत असतील, पोस्ट डेटेड चेक्स त्यांनी घेतलेले असतील तर अशांची न घाबरता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण तक्रार करावी। त्यामध्ये तात्काळ कायदेशीर कारवाई पोलीस दलातर्फे करण्यात येईल। त्याचबरोबर ज्या मनी लेंडर्स किंवा सावकारांकडे जे रजिस्टर्ड आहेत परंतु जे नियमाला धरून काम करत नाही त्यांच्याविरुद्ध देखील जर तक्रारी असतील तर त्यात देखील नागरिकांनी पुढे यावं आणि कुठलीही भीती न बाळगता त्या तक्रारी कराव्यात, त्यामध्ये देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल।